तर पुरंदरचा घोटाळा हा 100% खरा आहे असं तत्कालीन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंते विजय पांढरे यांनी देखील म्हटलेलं आहे। कृष्णा खोरे प्रकल्पामध्ये प्रत्यक्षात हा आकडा हजारो कोटींचा आहे असंही विधान पांढरेंनी केलं। युती सरकारच्या काळामध्ये भ्रष्टाचाराचा पाया घातला गेला, त्यावरती अजित पवारांनी कळस चढवला असाही त्यांनी आरोप केलाय। सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात चितळे समितीच्या अहवालामध्ये हे सगळं नमूद करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली। भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांना भ्रष्टाचाराचा मार्ग दाखवतात आणि त्यानंतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना हा भ्रष्टाचार करायला लावतात असंही त्यांनी म्हटलंय। विरोधी पक्ष सत्ताधारी दोघेही महाचोर असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। पुरंदर घोटाळा हा खरा आहे असं तुम्हाला म्हणायचं? 100% पुरंदरच काय, अजून मी 100 प्रोजेक्ट सांगू शकतो असे की ज्याच्यात पुरंदरपेक्षा कितीतरी पटीने मोठे घोटाळे झालेले आहेत। अजित पवारांनी एका निवृत्त अधिकाऱ्याचं नाव नाही घेतलंय, त्यांनी सांगितलं की निवृत्त अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की पार्टी फंड 100 कोटी मागितला। अजित पवार नाव का घेत नाहीत त्या अधिकारी? आता नाव घेऊन अजित पवारांना स्वतःला माहिती आहे की आपण हे काय केलेलं आहे, त्यामुळे ते अधिकाऱ्याचं नाव काय घेतील? अजित पवारांचा तर या घोटाळ्यांशी डायरेक्ट संबंध आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।